तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आलतो गावाकडे आल्यावर आपल्याला काय बसू देत नाही ते, तर सकाळ सकाळ वडिलांनी वैरण आणायला लावलेली. त्यानंतर मी आणि भाऊ गेलो वैरण आणायला. मस्तपैकी गाडीवर वैरण वगैरे बांधली. भाऊ म्हणला मी एक वैरणचा ढिगारा टाकून येतो, म्हणला तू दुसरा बांधून ठेव. सकाळची सर्व कामे वगैरे उरकली. त्यानंतर मस्तपैकी आंबे वगैरे खाल्ले, कारण गावाकडे येऊन आंबे खाण्याची मजाच वेगळी असते. एवढ्यात आला संकेतचा फोन. संकेत म्हणला ये पवायला. मग संकेतचा फोन आलाय ना, आपण पवायला गेलो ना, असं झालं वय. पवायला गेल्या गेल्या तिथं आपला पहिलवान म्हणजे जो ओंकार खरसडे आलता. मग काय ना, आम्ही चौघं पण गेलो पवायला. मस्तपैकी सगळ्यांनी उड्या वगैरे मारल्या. संकेतनं पण आपल्या काय दम खाला नाही, लगेच उडी मारली. संकेतनं उडी मारल्या मारल्या आपल्या पहिलवानानं पण काय दम खाला नाही, त्यानं पण लगेच उडी मारली. त्यानंतर आपल्याला जायचं होतं पंढरपूरला जाताना आपण गेलो दत्ताला आणायला. दत्ता डॉनचं फार्म हाऊस वगैरे बघितलं. त्यानंतर आम्ही तिघं पण निघालो पंढरपूरला जायच्या आधी कॉलेजवर एक काम होतं, त्यामुळे सर्वात अगोदर कॉलेजवर जाऊन ती काम उरकावं म्हणलं. मग काय ना, कॉलेजवर गेल्या गेल्या आपली भेट झाली शेखर अण्णासोबत. शेखर अण्णाची भेट वगैरे घेतली. त्यानंतर पंढरपूरला पोरेसरांची गाठ पडली. पोरेसरची पण गाठ घेतली ना, आपण निघालो माघारी जाताना दत्ता मला थांब म्हणला, लस्सी सांगतो. मग काय ना, दत्तानं मस्तपैकी लस्सी वगैरे सांगितली. त्यानंतर आपण निघालो घरी जात असताना आपल्याला दत्ताला सोडायचं होतं. दत्ता म्हणला आपण बांधकाम काढलंय, म्हणला बांधकाम बघून जा. तर चला म्हणलं, जाता जाता दत्ताचं बांधकाम वगैरे बघून जाऊया. दत्तानं बांधकामाची नुकतीच आखणी केलती. आखणी काय आपल्याला समजत नव्हती, तेवढ्यात संकेतनं आपल्याला सगळं समजावून वगैरे सांगितलं. संकेत आपला सिव्हिल इंजिनियर आहे. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.